बघा ना किती खमंग दिसतायत हे दडपे पोहे। फक्त 5 मिनिटात बनणारा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट पदार्थ। चला तर मग आजच शिकूया झटपट आणि खमंग दडपे पोहे अगदी माझ्या पद्धतीने। यासाठी लागणारं साहित्य: एक मोठा बाउल पातळ पोहे, शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर, मीठ, एक मोठा बाउल ओला नारळ, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एका लिंबाचा रस। सगळ्यात आधी शेंगदाणे तेलात खमंग भाजून घेऊयात। शेंगदाणे दडपे पोह्यांना एक छान क्रंच आणि खमंगपणा देतात। शेंगदाणे तळून झालेले आहेत, आता आपण ते शेंगदाणे काढून घेऊयात। आता एका मोठ्या परातीत पातळ पोहे घालून घेऊयात। मग यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, एक बाउल ओला नारळ, तळलेले शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर, साखर आणि मीठ, यामध्ये लिंबाचा रस घालून छान विरघळेपर्यंत नीट मिक्स करू। मग ह्याच्यामध्ये घालूया। चला तर मग आपण फोडणी तयार करून घेऊया। मोहरी, जिरे, मिरची बारीक चिरलेली, कढीपत्ता, हळद। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता ही गरम फोडणी आपण पोह्यांवर टाकूया आणि सगळं एकजीव होईपर्यंत हाताने चांगलं मिक्स करून घेऊया। तयार आहेत आपले दडपे पोहे। पोहे जर तुम्हाला ओलसर वाटले नाही तर तुम्ही ताकाचा हपकाही मारू शकता, जेणेकरून पोहे मऊसर होतील। तयार आहेत आपले दडपे पोहे। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।